नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुंदर असं कासेगावचं हिंद केसरी मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा क्वार्टर फायनलचा गुलाल घेतला आहे दहेगावकरांच्या पाखरेनं आणि आज अप्रतिम पळून आज गुलाल घेतला आहे. दादा नमस्ते. नमस्ते. गुलाल महत्वाचं आहे. गुलाल महत्वाचा आहे. हां झाला आता कसं आज राहिलो क्वार्टर फायनलला, त्या दिवशी एक मागच्या 2-4 दिवसात राहिलो फायनलला. त्याच्या अगोदर पण फायनलच होतो. फायनलला राहतोच. एखादं बाय चान्स होतं एखादं मैदान. आज किती वेळ सेमीत पाहिला? कसं पहिल्या सेमीत पाहिलं. मला वाटते सर्जा आणि रोमन त्या सेमीत पाहिलं. म्हणजे या गाडीने एक नंबर काढला. ते जोडी तुमच्या सेमीमध्ये होती. कशी झाली सेमी? कसं काय? सेमी चांगला झाला. हा, जोरात झाला सेमी. हा, थोड्यात मार खाल्ला आहे. होतं 19-20 होतच मैदानात कुठे काय मोठ्या मैदानात गुलाल घेत असतो, नाराज कधीच करत नाही. त्याविषयी काय सांगत? कधीच नाराज करत नाही. म्हणजे कसं आतापर्यंत जेवढी मैदान खेळली एवढी सगळी मोठी मैदान आहे ती. सगळ्या मोठ्या मैदानात गुलाल आहे. 2 नंबर 3 नंबर 1 नंबर असं भरपूर गुलाल झालते. आज दहेगावचं नाव, गावाचं नाव घेतलं की पाखरेचं नाव निघतं. तो एक वेगळा अभिमान काय मालक म्हणून. कसं आहे माहिती आहे का, वस्तू म्हणजे आपल्या दावणीला घडणं हे म्हणजे एवढं सोपं नाही. आणि आपण हे घडवलेली वस्तू आहे आणि ते आपल्या जायला तिथं नाव करते, त्यामुळे त्याचा मोठा आपल्याला अभिमान आहे. किती वर्ष झालं आता पळतोय सलग? आता म्हणजे कसं आता एक आजारात उठल्यापासून 12-13 महिने झालं. 12-13 महिन्यात सगळी मोठी मैदान खेळलोय आणि टोटली मोठ्या मैदानात गुलाल आहे. म्हणजे हिंद केसरी अशी जेवढी मोठी मैदान आहे ती यंदा तिन्ही हिंद केसरी मोठी मैदान झालेली फायनल राहिलेलं आहे. अशा वेळी जरा मन नाराज होतं का दादा कधी? म्हणजे असं मन थोडं नाराज होतं, परंतु कसं टाकाटाकीत मार खाल्ल्यानंतर किंवा गाडीने ज्या आपल्याला जी गाडी मारते तिने एक नंबर केल्यानंतर असं काय वाटत नाही. बिलकुल वाटत नाही. कसं वाटतं त्या गाडीने 1 नंबर केला ना, आपण कुठे तर फुटा 2 फुटात मार खाल्लाय म्हणजे आपला पण 1-2 नंबर मध्ये राहू शकतो. 100%. आता कसं भवितव्यामध्ये नियोजन कसं असेल मैदानाचं? नियोजन चांगलीच असतं. हा दादा, मध्यंतरीच्या काळामध्ये सलग 1 नंबर करत होता, पण 1-2 नंबर सलग करत होता. तुम्ही म्हणायचं 2 नंबर होते माझा, 1 नंबर मला करायचा आणि तो पण करून दाखवला त्याने. त्यानंतर थोडेफार गुलाल जरा 19-20 झाले थोडे काही मैदानामध्ये. तेव्हा अडचणी आल्या का काय? म्हणजे मागच्या 1-2 महिन्यात थोडा जरा आजार पडला होता. मागच्या 2 महिन्यात आणि ते आजारात निघल्यापासून मग फायनलचं 3 गुलाल केले ते आणि आजचा क्वार्टर फायनलचं मी सलग 3 गुलाल केले फायनलच्या. कोणत्या मैदान? इकडे बडे बाबा केसरीला केला. आता इथं आपलं काय झालं हे बलवडीला केला आणि त्याच्या अगोदर एक केलता बडे बाबाच्या अगोदर आणि आज एक. जरा अशा वेळेस आजारी होता त्यावेळेस अडचण निर्माण होतात? अडचण तर दुसरं काय अडचण येते ते. काय म्हणतात समोर? काय म्हणते ते, जरा बैल तुमचा जास्त दिवस मैदानात नाही, थोडा दिवस आहे. मग कायम चर्चेत नाव पाहिजे, त्याशिवाय पैरे होत नाही. आणि आता चर्चेत आल्यानंतर आता ही पायरा आमचा झाल्यानंतर मला जवळजवळ 2 टॉपचं पैर होतं, परंतु शब्द दिलेला होता मी, त्यामुळे ते शब्द फिरवता येत नाही. होय म्हटलं की होय म्हटलं. आज कोणासोबत पडला? खडक वाचले बुलेट. संघर्ष योद्धा बुलेट, तो सुद्धा जिद्दी बैल आहे आणि कायम मोठ्या मैदानात गुलाल राहत असतो. तर त्याच्या संग आम्ही ह्याचं पेडगावचं मैदान पळालो होतो, हिंद केसरी मोठं मैदान फायनल राहिलो होतो. ते सांगते. चालेल, बरंच लांब जायचंय तुम्हाला आता. शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मैदानासाठी आणि इथून पुढे कायम नाव तो तुमचं असंच उंच होत राहील हीच आशा करतो.